नमस्कार, सहारा प्रणाम. सवय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, दर रविवारची ठरलेली आपली ही भेट आणि सेलिब्रिटीच्या गप्पा आणि त्यांचे अनुभव ऐकण्याचा हा आजचा आपला सगळ्यांचा दिवस, अत्यंत आवडीचा असा हा दिवस. आणि प्रत्येक वेळेला सगळ्यांना उत्सुकता असते, खरं तर ती आम्हाला असते की या एपिसोडच्या माध्यमातून आपण आता कोणा आर्टिस्टला काय त्याच्यासमोर आहे, तो काय करतो आहे, अपकमिंग मूव्हीज काय आहेत आणि त्याने केलेल्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्याबरोबर कशा शेअर करता येतील त्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणजे अनेक चित्रपट जे आशयघन चित्रपट असे आपल्याला सांगता येतात, असाच एक चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे ज्याचं नाव आहे खेळ मांडला. आणि या चित्रपटाचा जो नायक आहे तो आज आपल्या भेटीला आहे आणि त्याच्यासोबत त्या चित्रपटामधले कलाकार आहेत उदय सबनीस. हे दोघंजण आज आपल्याला ठिकाणी भेटणार आहेत. मी तुमची ओळख करून देतोय. सगळ्यात पहिल्यांदा ज्येष्ठ कलावंत उदय सबनीस आणि मंगेश देसाई. नमस्कार. दोघांचे खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये. थँक्यू. सिनेकट्टा आहे त्याच्यामुळे आपल्याला भरपूर गप्पा. मग तुझ्यापासून सुरुवात करेन, कारण लीड आणि जो काही चित्रपटाचा आत्ताचा आउटपुट आपण प्रोमोज आणि या सगळ्यातून पाहतोय, अतिशय लाजवाब अशा पद्धतीनं ते प्रेझेंट होतं लोकांसमोर. पण तुला अशा भूमिकेत बघायची लोकांना सवय नाहीये आणि आम्हालाही नाहीये. ज्यावेळेला ही भूमिका तुझ्याकडे आली त्यावेळेला काय रिॲक्शन होती तुझी पहिली? ताटात मांडून ठेवलेलं असतं ते आपल्याला खायची सवय असते नेहमीच. जनरली नटाला तर असतेच, कारण आता मराठी नटांचे दिवस खरंच चांगले येत आहेत. पण मराठी नट म्हणला की आजचा दिवस उद्या येईल की नाही आणि उद्याचा दिवस परवा येईल की नाही अशीच गरज होती. पण याच ह्याच्यातनं काय झालं की तसा पाहिलं तर माझा बेस हा सिरियस किंवा इमोशनल ऍक्टचाच आहे. म्हणजे मी प्रॉपर औरंगाबादचा ड्रामा डिपार्टमेंट. तिकडे सुद्धा असताना एकांकिका ज्या करायचो किंवा फुल फ्लेज जी मी नाटकं केली त्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम मी इमोशनल रोलच केले. आणि मला आतापर्यंत मिळाली बक्षिसं जी आहेत ती सुद्धा त्याच रोलसाठी मला मिळाली. पण काय असतं की म्हणजे जेव्हा मी जाऊबाई जोरात नावाचं एक उत्तम नाटक मला मिळालं तेव्हापासून एक ट्रेंड असा झाला की मंगेश म्हणजे फक्त कॉमेडीच करतो आणि मला कॉमेडीच रोल मिळत गेली. म्हणजे त्या जाऊबाई जोरात नंतर मी आणि उदयाच एक करत होतो सिरियल भूमिपुत्र नावाची. त्याच्यामध्ये पण मला कॉमेडियन म्हणून ते ट्रीट करायचे. किंवा त्याच्यानंतर 2-3 जी नाटकं केली त्यात सुद्धा मी कॉमेडी रोल्स केले. देन नंतर आता फू फू किंवा कॉमेडी एक्सप्रेस, मॅक्झिमम कॉमेडीच्या अनुषंगानेच मग मला रोल मिळत गेले. आणि मी पण ते नाकारत गेलो नाही किंवा ते मी ऍक्सेप्ट करत गेलो. याचं मागचे कारण असं होतं की उदरनिर्वाह हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न होता की ती पोझिशन नव्हती की मला हा नाही, मी हे नाही करणार. चॉईस ही काही तेव्हा सिच्युएशन नव्हतीच. आता पण तशी काय अजून नाहीये. पण तरी सुद्धा आता एवढं मात्र नक्की या खेळ मांडलाच्या यांनी मला कॉन्फिडन्स असा आला की आपण चांगले रोल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. माझ्या लेकीला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, माझं डोळं तिला दिलं तर पाहता येईल का? उदयदा, अनेक चित्रपटामधून तुम्ही लोकांसमोर आलेला आहात. ट्रेंड बरेच येऊन गेले मराठी चित्रपटांसाठी. मग विनोदी चित्रपटांची लाट आली, काही आशयघन चित्रपट सुद्धा आले. पण बऱ्याच वेळेला म्हणजे आजही ती बोंब आहे की प्रेक्षक थिएटरपर्यंत येत नाहीत, प्रेक्षकांना आणावं लागतं थिएटरपर्यंत. ही मराठी चित्रपटांची अवस्था आहे आजची. पण तरी सुद्धा अनेक अपवाद निर्माण झाले. मग श्वास सारखा चित्रपट असेल, देऊळ सारखा आत्ताचा चित्रपट असेल. खेळ मांडला ही जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट कुठल्या पठडीत बसते एक ज्येष्ठ कलाकार म्हणून तुम्ही काय? कॉन्सेप्ट म्हणून मी असं नाही म्हणणार की ही खूपच नवीन आहे, आमचा सिनेमा काहीतरी हटके आहे आणि आमचं वगैरे असं आपण कट्टर खरं बोलायला पाहिजे. मला असं वाटतं की नाती तशीच असतात. म्हणजे आई मुलगा, बाप मुलगी, बाप मुलगा, बाप आणि त्याचा बाप समजा, तर ही नाती काही बदलणार नाहीत कधीच. कितीही तुम्ही फक्त त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ती कथा मांडण्याची पद्धत जी आहे, जी ह्या म्हणजे विजू माने नावाचा आमचा जो दिग्दर्शक आहे
त्याचा पण आतापर्यंतचा अनुभव जर आपण लक्षात घेतला इतक्या चित्रपटांचा, ज्याने आता याच्यापूर्वी शर्यत केला होता. शर्यत केला, त्याच्या आधी आमचा गोजिरी केलाय, एक हिंदी चित्रपट त्याने केलाय, तो अजून रिलीज व्हायचा आहे. आणि अनेक म्हणजे जवळजवळ 20-25 चित्रपट, ती रात्र केला, असोसिएट डिरेक्टर पण तो होता. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता त्याला ती त्याच्यावरची जी पकड असते ती त्याची पूर्णत्वाकडे चालली असं वाटतं मला. ती पूर्ण म्हणण्यावर कधी होते, पण ती पूर्णत्वाकडे चालली. त्यामुळे कथा मांडण्याची जी पद्धत आहे, म्हणजे आता बाप आणि मुलगा हे रिलेशन कदाचित अनेक चित्रपटांमधून येऊन गेलं आहेच, तर किंवा बाप आणि मुलगी हे तर खूपच असं रिलेशन आहे. त्या कथेकडे त्यांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलेलं आहे आणि ते नातं म्हणजे काय म्हणतात त्याच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणणार नाही, परंतु त्या नात्याकडे काही वेगळ्या प्रकाशात बघायची त्यांनी तो प्रयत्न केला आणि तो वेगळा आहे असं मला वाटतं. नक्कीच. माझ्या लेकीला बोलायला आलं असतं ना तर तिने पण फार छान गाणं म्हणलं असतं. खेळ मांडला. हा पिक्चर बघताना मात्र मला प्रसंगांची, भावनांची, पण त्याच्या दृश्यातली पण डेप्थ खूप आहे याच्यामध्ये बघण्यासारखी. नेहमी चर्चा करताना मग शिवाय अनेक मुलाखतींमधून आपण एक गोष्ट कॉमन ऐकतो कॉमेडीच्या बाबतीमध्ये की आत्ताचं जे जीवन आहे, लोकांची जी आत्ताची लाईफस्टाईल आहे ती एवढी क्रिटिकल आहे की त्यांना 2.5 तास पुन्हा सिनेमागृहात आणून पुन्हा रडवायचं म्हणून आम्ही कॉमेडी करतो वगैरे अशा. तू कॉमेडी करतोस म्हणून मी तुला हा प्रश्न विचारतोय. उदयदांनी पण कॉमेडी केलेली, तर तुम्ही आता हा जो सिनेमा आहे हा पूर्ण इमोशनल ड्रामा आहे, लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारी अशा पद्धतीची ही कथा आहे. तुम्ही कशा पद्धतीनं बघितलं ज्यावेळेला ही कथा तुमच्या सगळ्यांच्या समोर आली? नाही, मुळात जेव्हा आम्ही म्हणजे विजू किंवा आमचे निर्माते जे अशोक नारकर आहेत अमृता प्रोडक्शनचे, आता खरी गंमत माहिती का, या फिल्मच्या आधी आम्ही एक वेगळी फिल्म करणार होतो. अच्छा. आणि ती कम्प्लीट कॉमेडी फिल्म होती, फक्त नंतर त्यात आम्ही एक थॉट असा वेगळा मांडला होता. पण अचानक आमचं असं ठरलं की नाही, ही फिल्म नाही करायची. म्हणजे सगळं आम्ही लोकेशन फायनल केलं होतं, आर्टिस्ट फायनल झाले होते, सगळं झालं होतं, पण आम्ही ठरवलं की नाही करायची. मग कुठली करायची? निर्माते आणि विजूंच्या मतामध्ये एक असं साम्य होतं की जर आता करायची आहे, ही आपल्याला नाही आवडली, एवढी सगळी मेहनत करून पण आपल्याला नाही भावत आहे ही स्टोरी या आधीच्या सिनेमाची, तर आता जी आपल्याला करायची आहे तेव्हा आपण हे बघायचंच नाहीये ती कॉमेडी आहे का ती सिरियस आहे. आपल्याला उत्तम फिल्म पाहिजे, आता उत्कृष्ट फिल्म पाहिजे, जी फिल्म मार्केटमध्ये आल्यानंतर ती जर समजा त्याची म्हणजे खेळ मांडल्याच्या ऐवजी समजा वेगळी कुठली तरी कॉमेडी कथा आली असती तरी ती एवढ्याच चांगल्या पद्धतीने तरी विजूनी केली असती. आणि खेळ मांडला ही फक्त कॉमेडी नाही आली, पण फिल्म उत्तमच करायची, हा जो त्याचा थॉट होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही तो विचार केला नाही की आपल्याला इमोशनल ड्रामा करायचा आहे का आपल्याला कॉमेडी फिल्म करायची, आपल्याला एक उत्तम फिल्म करायची जी लोकांच्या मनाला भावेल. मला अजून एक मुद्दा मला असं मांडायचा आहे की कॉमेडी किंवा गंभीर म्हणजे प्रकृतीचा चित्रपट असं आपण आधी ठरवलं ना समजा, तर त्या चित्रपटांचे बरेच गोंधळ झालेले आपण बघतो. किंवा मी असं ठरवलं की याच्यामध्ये, परंतु प्रसंगाची प्रामाणिक राहून समजा चित्रपट आपण चित्रित करायचं ठरवलं की ही कथेमध्ये हा प्रसंग असा आहे आणि तो त्याला प्रामाणिक राहून तो व्हायला पाहिजे, तर नॉट नेसेसरी की मनोरंजन म्हणजे केवळ हसणे. म्हणजे मला नाही वाटत असं की अनेक वेळा मी म्हणजे भरपूर एखादं नाटक बघून रडलेले प्रेक्षक बघितलेत जे बाहेर जाऊन नाही एवढं आवडलं नाटक असं म्हणताना पण बघितलं. नॉट नेसेसरी म्हणजे किंवा खाता असून नंतर नाही एवढं काही खास नाही असं म्हणणारे लोक समजा असतात, तर ते अंतराला जाऊन भिडण्यासारखी जर कलाकृती, मग ती विनोदी असेल किंवा ती सिरियस असेल, आयुष्यावर मार्मिक प्रतिक्रिया जर त्याच्यामध्ये नसेल ना तर ती भिडणार नाही. खेळ तो माझ्या पोरीच्या आयुष्याला पुरून उरलाय. पुण्यामध्ये आम्ही आपल्या आर्काइव्हच्या याच्यामध्ये आपण केला, त्या स्टुडंट्सना तो खूप आवडला प्रचंड, की टेक्निकली सुद्धा, कारण ते त्या मीडियातली मुलं होती सगळी शिकणारी. ते कधी होतं तर आता मगाशी जसा विषय निघाला श्वास चित्रपटाच्या पुण्यातल्या त्या 3 शोजना मी गेलो होतो, कारण अरुण नालावडे मित्र आहे माझा. आणि गेल्यानंतर मी तिथे मोठ्या मोठ्या म्हणजे
आळेकरांपासून ते अगदी पटेलांपर्यंत किंवा सगळे असे खूप जणांना अत्यंत इमोशनल होताना बघितलं. त्याचबरोबर अत्यंत सामान्य चित्रपटाचा रसिक सुद्धा तेवढाच इमोशनल होताना बघितला. सेम अनुभव मला या खेळ मांडलाच्या या शोला आला की ज्यावेळी भरभरून लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी, शिकणाऱ्या आणि प्रोफेसर लोकांनी असे प्रश्न विचारले की मला असं वाटतं की नाही बॉस, या पिक्चरमध्ये काहीतरी एकदम आहे, म्हणजे जसा जो मला श्वासच्या वेळी मला त्यावेळी जाणवला होता. नाही, आणि कसं असतं, मला या सिनेमाच्या निमित्ताने मला अजून एक गोष्ट अशी जाणवली की बाळांपण असतं एक आपल्या घरामध्ये. आपण बऱ्याचदा बहिणीचं बघितलेलं असतं किंवा बायकोचं बघितलेलं असतं, काकूचं बघितलं असतं, सगळ्यांचं बघितलं असतं. त्या बाळांपणाच्या वेळेस सगळी माणसं त्या घरातली, मग फ्रॉम म्हणजे त्या आजोबांपासून आजूबाजूचे जे असतात सगळे नेबर्स, त्यांच्यापासून वर राहणारे किंवा आपल्या घरात रेग्युलर येणारे, ज्यांच्याबरोबर आपलं असोसिएशन, सगळ्यांना त्या बाळांपणाची एक ओढ लागलेली असते की आता बाळ जन्माला कसं येणार आहे, ते कसं असणार आहे. मग हळूहळू जसजसा दिवस जवळ येतो तसतसं त्या बायकोला, त्या जिची डिलिव्हरी होणार आहे स्त्री, तिला विचारायला सुरुवात होते काय हातपाय मारतोय, मग व्यवस्थित म्हणजे तिची काळजी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जाते. आणि जेव्हा बाळ जन्माला येतं, पहिलं बाळ जेव्हा जन्माला येतं, दॅट इज अ क्रिएशन, आणि तेव्हा आपल्या लक्षात किती सुंदर मूल आहे. सेम थिंग हॅपन्स विथ दिस खेळ मांडला. इतकी छान वीण जमली, इतकं छान बाळणपण झालं की या पूर्ण प्रोसेसमध्ये, या 23 दिवसाच्या फिल्म प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये, त्याच्या आधीच्या आणि त्याच्या नंतरच्या पण सगळे माणसं, म्हणजे आमच्या स्पॉटवाल्यापासून ते निर्मात्यांपासून सगळे इतके छान इन्व्हॉल्व होते. आणि मला वाटत नाही, मी जवळ आता नाही म्हणलं तरी उद्या माझ्या एक 43 वगैरे सिनेमा आधी झाले असतील, त्यातले 22-23 मी मेन लीडचे गेलेत. पण कुठल्याही फिल्मच्या वेळेस जे घडलं नाही ते या फिल्मच्या वेळेस घडलं, ते म्हणजे कधीही कोणाचा कुठल्याही कारणावरून वाद झाला नाही. कधीच नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे आपल्यासोबत मंगेश देसाई आणि उदय सबनीस आहेत. खेळ मांडला नावाचा हा चित्रपट आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीनं लोकांसमोर येईल, दोघांनाही खात्री वाटते. छोट्याशा विश्रांतीसाठी थांबणार आहे, कुठेही जाऊ नका, कारण यानंतर या दोघांच्या करिअरमध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत किंवा ते कसे दोघं जण या करिअरमध्ये आले, चित्रपटसृष्टीमध्ये आले, मालिकांमध्ये आले, नाटकांमध्ये आले, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती.